मोठे मोठे पैलवान शाळा शिकल्यात. अरे असं काही नसतं लाडू. रानाला शिकलं नाही म्हणून मोठा पैलवान बनलाय म्हणतोय. वे मी केव्हा म्हणलं रे तुला? आहो आहो मी काय म्हणलो नाही ते गावातल्या माणसांचं ऐकून बोलतोय. लहान मुलं खरं बोलतात, खोटं नाही. मग तू का नाही अडवलंस माणसांना? आणि तू लाडूला समजून सांगायला पाहिजे होतंस. हो आबा, माझंही हेच म्हणणं. ना तू चूक केलीस. मग आता रानाला मी शिक्षा देणार. रानादाला शिक्षा ही होणारच. ना चल अंगठे धर. आबा चूक केली म्हणजे शिक्षा ही करायलाच पाहिजे. अंगठे धर. हाताचे नाही पायाचे. नमस्कार राणादा. या आपण बाहेर जाऊन बोलून येऊ. अजून किती निवांत? मुदत उलटून किती दिवस झाले? बस आता जमणार नाही आपल्याला. राणा नमस्कार साहेब. नमस्कार. या बसून बोल. तुमच्या पोराने 1 महिन्याची मुदत मागितली होती. तुमच्याकडे बघून महिनाभर गप्प पण बसलो, पण आता थांबू शकत नाही. जमीन परत ताब्यात घ्यावी लागणार मला. उगा काहीतरी काय बोलताय? हे बघा, हे अशी धमकावण्याची भाषा करतात. तुम्ही मंत्री म्हणून मी किती दिवस गप्प बसणार? एका पॉइंटला मी काय करेल याचा नेम नाही बघा. माझे पैसे मला परत पाहिजेत. किती पैसे आहेत तुमचे? 20 लाख. तुमच्या अडचणीच्या काळात तुम्हाला सोडवायला म्हणून पैसे दिले होते. आता हे द्यायला टाळाटाळ करतात. अजिबात खपवून घेणार नाही. हो टाळाटाळ कोण करते? राणा आम्ही बोलतोय ना. हे बघा, आम्ही याच्यात लक्ष घालतो. तुम्हाला तुमचे सगळे पैसे परत मिळतील. आम्ही शब्द देतो तुम्हाला. अहो पण कवा? विश्वास ठेवा, लवकरात लवकर तुमचे पैसे देऊ आम्ही. बघा, पुढच्या टायमाला येईन तेव्हा जमिनीवर जप्ती घेऊनच जाईन. येतो मी. राणा अंजली तुम्ही आवरून घ्या आणि सूरज साहेबांना घेऊन तू बी आवरून ये. वहिनी साहेब चला आपण जेवणाचं बघूया. काय लाडू शेट, आज शाळेत काय काय मजा केली? सांगा की आम्हाला बी. काय नाही, नवलं मला खेळून पण दिलं नाही. असं कसं? अरे काहीतरी मजा केली असेलच की. मी सर जगातलं जग बघितलं आज. त्या हेर सरांनी धावलं मला. जे नव लाडू, माऊनं तुला काय शिक्षा दिली सांग की. माऊन मला सांग सांग, आवाजली सांग. एका घरात राहून अशी लपो छेपी करताना कोणाला कायच कसं वाटलं नाही?
आबा ते काय ते का लपवलंय समजा माझ्यापासून? आबा ऍक्च्युली अंजली तू तर अजिबात काय बोलू नकोस मधी. तू पण लपछपी केलीस. अरे एका माळ्याची मनी आहे. साहेब, अहो पोराने तुमच्या काळजीपोटी केलं. अहो कसली काळजी? बाहेरची माणसं पैशासाठी घरात येतात, जमीन जप्तीची भाषा करतात. ही कसली काळजी? जाऊ दे आता साहेब. अहो ग त्या बारक्या पोरासमोर वाद न ग. आबा तुम्हाला उघड टेन्शन नका म्हणून नाही सांगितलं आम्ही. अरे पण आता गळ्याला आलंय त्याचं काय? आधीच कळलं असं तर आत्तापत्र सोय करता आली असती काहीतरी. आबा तुम्ही काळजी करू नका, मी करतो काहीतरी जुळणा पैशाची. अरे काय जुळणा करणार? कुठून आणणार एवढा पैसा? परत कर्ज काढायचं? नाही नाही कर्ज नाही करायचं परत. अरे मग कसं फेडणार एवढं सगळं कर्ज? काशी टोलटोली करत राहायचं? नाही नाही, लोक काय म्हणतील? मामांजी एवढं मोठं मंत्री आणि कर्ज फेडत नाहीत. मंत्र्याकडे पैसे नाहीत हे कुणाला खरंच नाही वाटणार. बाकी मंत्र्यांमध्ये आणि आबांमध्ये फरक आहे. आणि मंत्र्यांचा पगार माहितीये का तुला किती असतोय? अगं पगार आणि भत्त बित्त मिळून 1.5-2 लाख होत्यात. त्यात खर्च बिर्च मिळून हातात काय राहणार आहे? नाही म्हणजे मामांजींच्या पगारामध्ये कर्ज फिटणार नाही हे माहिती आहे आम्हाला, पण लोक काय म्हणतात? लोकांचं काय ते काय बी म्हणणारच की. अरे कर्ज कसं फेडायचं त्याच्यावर बोला, माझ्या पगारावर नाही. आबा तुम्ही खरंच काळजी करू नका. हे बघा मी माझ्या ओळखीतनं एका कॉन्फ्लिक्टच्या कंपनी संगत बोललोय. त्यासनी मका पाहिजेलाय. आपण त्यासनी मका द्यायचा आणि त्यांच्याकडनं पैसे घ्यायचे. ते लई मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळणारच आहे आपल्याला आबा. आणि आपली गरज ओळखून ते आपल्याला मोठ्याच्या मोठे ऍडव्हान्स बी द्यायला तयार झालेत. वय आबा समजा फिक्स झालंय. 2-4 दिवसात कर्ज फेडून टाकू. काय बी काळजी करू नका. सूरजवर माझी गॅरंटी आहे. सूरजला जमल का हे नीट? चला 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 ये. माव तू लक्ष देणार ना कशावर? माझ्या टाइम टेबलवर? हो आता तर जास्तच लक्ष देणार. आपल्याला आबांनी काय सांगितलंय? शिक्षण आणि कुस्ती दोन्ही तेवढंच महत्वाचं असतं. हा पण दोन्ही करायचं. मी अर्धा रानादाचा आणि अर्धा तुझा. हे अर्धमृत काय घेत नसतोय आपण. यायचंय तर पूर्ण ये, नाही तर नाही. माऊ सांग की रानादा आला. हो चल आता टाइम टेबल नुसार तुझी झोपायची वेळ झाली ना, पटकन झोपून टाका. चला चला मागे सरका, अजून तिकडे सर. सर तिकडे. पाय लांब केले का पटकन डोळे मिटून झोपून टाकायचंय. आता झोपला का? अहो आता ठरलंय ना सगळं. मी कुठं काय ठरवलंय? समजा तुम्हीच ठरवलंय. आता आबांना नाही पटलंय. अजून काय पाहिजे तुम्हाला? आबांना तुम्ही बरोबर तुमच्या बाजूला करून घेताय बघ. मी बरोबर बोलते ना म्हणून आबा माझ्या बाजूने आले. उगाच काही बोलू नका. अहो पण आता पण बिण काही नाही. लाडू शिकणार आहे आणि त्याच्यासोबत तुम्ही शिकायचंय. पुढच्या महिन्यात चाचणी परीक्षा
ती नीट झाली ना तर आपण बाहेरून 10वीचा फॉर्म भरूया. 10वीची परीक्षा द्यायची. माझं सगळं व्यवस्थित ठरलेलं आहे. आता नाही म्हणून तुम्ही उगाच माझ्याशी वाद घालत बसू नका. अहो भांडत नाही हो, तुम्हाला सांगायलोय. आणि ते व्याजाचं बी प्रकरण मिटायचे हो. सूरज भाऊजी म्हणालेत ना प्रश्न सुटलाय म्हणून. आपण आता पण बिण काही नाही. तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवा. यावेळी ते नक्की करून दाखवते. यायच हो, तो करेल बी. पण माझं तेवढं शाळेचं बघा की. आता ह्यावर मला परत चर्चा नको. ह्या चला मी झोपते. गुड नाईट. ऐका तर. उद्या मला एकच माहिती आहे बघ, आता नाही तर कधीच नाही. हे काम काय बी करून सक्सेस व्हायला पाहिजे मर्दा. अरे उद्या आहे बघ, ह्याच्या आधी बी आपण हातपाय मारल्यातच ना, सक्सेस मिळालं काय नाही. तेच सांगायला लागलोय, ह्या टायमाला काय बी करून सक्सेस पाहिजे मला. हा चालतंय चालतंय. तू टच मध्ये राख त्या साहेबाच्या. काय बोलतोय मला सांग. हा उद्या करू काय फोन? हा उद्या सकाळच्याला करतो मग. हा हा ठेव ठेव ठेव. काय झालं? कुठं काय काय नाही. नाही मग असं बघायलायस म्हणून विचारलं. ते मला एक कळणं झालंय, काय? म्हणजे तुझं कौतुक करावं का घाबरून राहावं? नवऱ्याला बायकोपासून घाबरायची काय गरज आहे बरं? काय बी नाही म्हणजे उलट सुलट वागणारी बायको स्वतःसारखी सरळ आल्या म्हणून म्हटलं. हे बघ सूरज, आम्ही कौतुक करा असं कधी म्हणलंच नाही. आणि खरं कौतुकासाठी आम्ही हे समजा करतच नाही बघ. मग काय, आमच्या मनाला जे वाटतंय ते आम्ही करायलोय. हे बघ सूरज, तुला जर पटत नसेल तर तसं सांग, आम्ही नाही वागत तसं. अगं नाही नाही, उलट आजकाल तुझे वागायला लागलीस की नाही ते चांगलंच आहे की. आणि तू बी आमच्यापेक्षा चांगलं वागायलायस. मी कायम चांगलाच वागत होतो की. मग आम्ही कधी म्हणलंय का की तू वाईट वागतोयस म्हणून? जाऊ दे सोड, मागच्या गोष्टी कशाला उगाच उगाळत बसा. देवा, काय झालं? पाय दुखावलाय काय? नाही, ते किचन मध्ये उभं राहून आणि घरात काम करून करून जरा पाय भरून आलेत. बाकी काय नाही. नाही म्हणजे सवय नाही ना बघ घरातले काम करायची कधी, म्हणून जरा. अगं मग उगाच कशाला एवढा लोड घेतेस? अगं सवय होईल तसं करायची काम. आता जेवढं झेपते तेवढंच कर. कसं असते नंदुडे, अगं आराम बी पाहिजे असतोय ग माणसाला. नाही काय झालं? नाही काही नाही. ते तू आयुष्यात पहिल्यांदा आम्हासनी आराम कर असं म्हणलंयस, म्हणून जरा. अगं नंदुडे, आता माझ्या डोळ्यासनी दिसतंय की तू काम करते असते, मग आराम कर म्हणणारच की. हा, तू बी जरा आराम करत जा बरं, नाही तर उगं भिंगरी लावल्यागत पळत असतोस सारखा. अगं न पळून कसं चालेल बाई? तुला माहिती आहे केवढं मोठं काम हातात घेतलंय ते. ऐकलं की मग कशी आम्ही. अगं ही एकदा डील झाली की नाही मग काही काळजी करायचं कारणच नाही बघ. आयुष्यातला मोठ्याच्या मोठा चान्स आलाय हातात, तर सक्सेस व्हायला पाहिजे बघ. होणार, सक्सेस होणार. तू एवढी मेहनत करायलाय सूरज. आणि खरं सांगू काय, या टायमाला राणा भाऊजी बी आहेत नवं संकट, होय. तुला सक्सेस मिळणारच. रानात आहे म्हणून तर सगळं व्हायला लागले. आता व्याज बी कसं झटक्यात पिटते बघ. तुझं सक्सेस म्हणजे आमचं सक्सेस होणार बघ, सक्सेस होणारच. आनंदुडे, एकदा काय मळ्यातलं डील झाली की नाही मग गावातल्या बाकी शेतकऱ्यांनी बी संकट घेणार आहे मी. आपण नुसतं मॅनेजमेंट करायचं बघ. अगं लई मोठी कंपनी आहे आणि आपल्या ओळखीने कामं बी होत्या. म्हणजे आपल्या जमिनीचं व्याज बी फिटणार
आणि तुझा बिझनेस बी उभा राहणार. एकदम बरोबर बघ. आजवर बिझनेस करत सगळीकडेच घाटा झालाय. अरे पण ह्या टायमाला आशा आहे बघ. आशा काय, खात्रीच म्हण तू. आहेत ना राणा भाऊजी संगत, मग मिळणार तुला सक्सेस. तू नका काळजी करू. उद्याच डील फायनल करतो आणि चेक घेऊनच येतो बघ उद्याच्या उद्या. तू सांग तुला काय पाहिजे. तुझी खुशी आणि तुझं सक्सेस ह्याच्यामध्ये समजा आलं. काय झालं? त्याच्यावर कोणी लिंबू बिंबू फिरवायला ना का? एवढं कसं काय चांगलं वागायला लागलीस तू? नग वागू काय? नाही सूरज, तू तसं सांग. परत पहिल्यासारखं वागतो. तसं नाही. म्हणजे आता जे वागायला लागलीस की नाही हेच चांगलं आहे. एक नंबर आहे. लई भारी वाटायला लागले. आणि तू बी आता वागायलायस का नाही आमच्या संगत, तेच चांगलंय बघ. बरं चल, उद्या तुझ्या सक्सेसचा पहिला दिवस आहे. पटाक दिवशी झोप. बरं फ्रेश वाटायला पाहिजे की नाही तुला? जा. अगं तू असं चांगलं वागशील की नाही माझ्या संगत, कायम फ्रेश वाटणार आहे मला बघ. बरं ठीक आहे. आता बस झालं कौतिक. चला झोपा. जावा. गोदाक्का येतो. अरे वा, येतो. काय पहलवान, कुठं धावरा? तालमीत. पिशवीत काय? लंगोट. अरे वा, खरा ना? तू लाडूच्या तालमीचं मनावर घेतलेलं दिसतंय. होय आबा. अहो त्याला तालमीशिवाय काय गमतच नाही बघा. आता तू तालमील दांडी मार, बघतो तुझ्याकडे. अरे काय बारगडे, आज सगळी सकाळीच तयार. हो मीटिंग आहे बा. आज फायनल करून टाकतो कॉन्ट्रॅक्ट. चालतंय, नीट दमाने करा. हा, टाइम लागला तरी चालेल. काय होय. नाही आबा, काय बोलणी झाल्या सगळी, नुसती कागदपत्र तयार करायची राहिल्यात. चहा. लाडू, अय तुला काय आणू कोल्हापूरवरनं? राहणाऱ्यासाठी गाडी. कशाला? तालमीत आणि शाळेत जायला. बा उशीर करून नाही म्हणते. अरे लाडू, तुझी शाळा आणि तालीम इकडेच आहे. गाडी कशाला पाहिजे तुला? त्याचा काय फायदा होणार नाही. पाहिजे तू माझी गाडी घे. नाही, तू येणार माझ्या बरोबर. हो अगदी बरोबर. मग राहणाऱ्यासाठी पहिलवान गाडी पाहिजे की. पैलवान बनायला गाडी नाही, तर शक्तीनं मेहनत लागते. आता चल लवकर तालमीत. उशीर झाला तर तुझी माऊ ओरडल मला. चल. हो, मी सुद्धा शाळेतच निघते. आपण एकत्रच जाऊया. आबा नमस्कार करतो. येतो. या, चला. या. येतो का काका? आले. तुम्ही मला मोराचा पीस दिलं होतं ना? ओळखलं की मी तुला. अजून देऊ का? नको, तुमचा मोर मारेल मला. मागचे पीस आहे माझ्याकडं. जास्तीची अपेक्षा करू नका. मोहात कधी पडू नका. देव तुमचं भलं करू. हो, असल्या आशा आम्ही कधी करतच नाही बघा वासुदेव महाराज. मोह कोणी ओळखलाय महाराजा? कधी आला तो आपल्याला कळतही नाही. माणसानं कायम सावध राहो. तुम्ही काय काळजी करू नका बघा. तुम्ही नुसता आशीर्वाद द्या मस्त. हरी नाम बोला, हरी नाम बोला. चल राणा.
राणादा मुळात पडू नका असं का म्हणलं वासुदेव? अरे काय नाही रे राणादा, तसं बोलायची सवय असते त्यासनी. आपण एवढं मनावर घ्यायचं नाही. हा चल तू तालमीला जाऊन ये. काय लाडू चला.